तर भावानं नेहमीप्रमाणे वडिलांनी कंबाड्यातला हात घातली डायरेक्ट सकाळी सकाळी उठवलं बरं का, मस्त पैकी मी पण आंघोळ वगैरे केली निघालो बरं. तर तुम्ही माझ्या की आजीबा एवढ्या सकाळी सकाळी कुठं जातो भावानं, तुम्हाला माहितच आहे गणपती बाप्पाचे आगमन लवकरच होत आहे आणि आम्हाला ना आमच्या मंडळाचा गणपती बुक करायला जायचं होतं बरं का, म्हणून मस्त पैकी सुनील भाऊ मी आणि अजून 2 भाऊ आहे ना आमचे गणपती बुक करायला चाललो बरं का आम्ही आशवीला. आणि आम्ही गणपती बुक करायला थोडा उशिरा गेलो होतो ना, म्हणून थोड्याच मूर्ती बाकी होत्या बरं का, पण त्या पण थोड्या छोट्या छोट्याच होत्या पण मस्त होत्या बरं का. मंडळाची मूर्ती बुक केल्यानंतर मस्त पैकी संगनमेरला चाललो बरं का, कारण संगनमेरला आपले 1-2 काम होते मित्रांनो. चला बरं काय काय काम आहे ते पुढे दाखवतो तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे आम्हाला साऊंड घ्यायचा होता बरं का मित्रांनो. साऊंड म्हणजे आमच्या जुना साऊंड होता पण तो भरायला आणला होता बरं का आम्ही संगनमेरला. आणि साऊंड बरोबर आपल्याला एम्प्लिफायर पण घ्यायचं होतं बरं का, तोच बघायला आम्ही संगनमेरला आलो होतो. आणि आम्ही मंडळाचा गणपती तर बुक केला होता बरं का, पण वडिलांचा मला फोन आहे की पटकन आहे, कारण आपल्या मंडळाचा गणपती बुक झाला पण आपल्या घरातला पण गणपती बुक करायचा आहे. आणि वडील पण संगनमेरलाच होते बरं का मित्रांनो. मी जेव्हा तिथे गेलो ना, बाप रे बाप, एक से बढ़कर एक मूर्ती होती बरं का मित्रांनो गणपती बाप्पाची. इथं गेल्यानंतर मला नी मूर्त मोक्कार आवडली बरं का मित्रांनो, एक नंबर मूर्ती होती. इथं सगळ्या शाडू मातीच्याच मूर्ती होत्या बरं का मित्रांनो. शेवटी मला वडील म्हणले तुला कोणती आवडती पाय, पण मला ही मूर्ती आवडली होती बरं का. गणपती बाप्पा पण होती, कृष्ण पण होते, पण वडील म्हणले आपली परंपरा आहे दरवर्षी आमच्या घरामध्ये दगडू शेठचाच गणपती राहतो बरं का. मग वडील म्हणले दगडू शेठचाच गणपती घ्यायचा. मग काय दगडू शेठचा गणपती बुक केल्यानंतर डायरेक्ट बाहेर निघलो बरं का. बाहेर निघल्यानंतर तुम्ही बघू शकता बरं का मित्रांनो, तुम्ही पण एकदा विजिट द्या. मस्त मस्त मूर्ती बरं का मित्रांनो. इथं आम्ही तर मूर्ती बुक केली होती, पण वडील त्यांच्यासोबत काय बोलतोत काय नाही काय माहित भाऊ मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला तुम्हाला लाईक करा, मला लगेच फॉलो करून टाका बरं.